हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत चॅनलमध्ये। तर बघा, मी आज भाजी बनवणार आहे तोरई आणि चण्याची डाळ। तर बघा, मी भांड्यामध्ये घेतलेली आहे चण्याची डाळ। हे 1 तासापर्यंत मी भिजवून ठेवलेले होते आणि तोरई पण कापून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही। आणि याच्यामध्ये मिरची पावडर घेतले, धने पावडर घेतले आणि हळदी पावडर घेतली आणि मसाला घेतले। तर मित्रांनो, आता बनवायला सुरुवात करूया। आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा। तर बघा मित्रांनो, मी घेतलेले आहेत 2 कांदे आणि 2 टमाटे घेतलेले आहेत। आता आपण बनवायला सुरुवात करूया, चला। मी घेतलेला आहे कुकरमध्ये घातलेला आहे ऑइल आणि त्याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण कांदे। घातल्यानंतर शिजू द्यायचे आहे त्याला। जोपर्यंत लालसर होत नाही कांदे तोपर्यंत त्याला थोडा तेलामध्येच शिजू द्यायचा। तर आपण त्याला थोडा मिळवून घ्यायचा। मिळवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टमाटे घालायचे। तर आपण आता त्याच्यामध्ये टमाटर घातलेले आहेत। तर टमाटर घातल्यानंतर पुन्हा मिळवून द्यायचा। मिळवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्यापैकी मिळवून द्यायचा असं। आणि बघा, थोडा शिजून झाल्या त्याच्यामध्ये घालायचे आता तोरई घातल्या त्याला पण आपण मिळवून द्यायच्या तोरईला पण। तर बघा तुम्ही मित्रांनो, तुम्ही कसे बनवता ते कमेंटमध्ये सांगा। मी अशा पद्धतीने बनवते, खूप छान लागते भाजी। तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते, मिरची पावडर घेतली होती, ते सगळे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे। ते सगळे मी ॲड करून घेतलेले आहेत आणि पुन्हा मिळवून द्यायचे आहे। पूर्ण मिळवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला डाळ, चण्याची डाळ आपल्याला ॲड करायची आहे। तर बघा मित्रांनो, मी करत आहे चण्याची डाळ घालत आहे त्याच्यामध्ये। चण्याची डाळ पण घालून झालेली आहे, त्याला पण आपण मिळवून द्यायचा। अशा पद्धतीने बनवल्यानं खूप छान लागते भाजी। आणि बघा, आपल्या स्वादानुसार नमक घालायचा, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचा। तर बघा, असं मिळवून घेतलेलं आहे। आता आपण पाणी ॲड करून घ्यायचं थोडंसं, तुम्ही आपल्यानुसार ॲड करू शकता, कारण की आधीच त्या तोरईला पाणी पण सुटतो। तर बघा मित्रांनो, मी आता त्याला कुकरमध्ये शिजू देते 2-3 शिट्या येईपर्यंत। 2-3 शिट्या आल्या की भाजी बनून तयार होते। तर बघा मित्रांनो, 2-3 शिट्या झाल्यानंतर भाजी बनून तयार झालेली आहे। बघा किती छान। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तर बाय।